नमस्कार. मोठी बातमी समोर येते. सांगोल्याच्या आदिवासी कोळी महादेव समाजाशी विश्वासघात. विकास ननवरे. हिवाळी अधिवेशन 2025 नागपूर येथे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधान भवनात बंजारा व धनगर समाजासाठी आरक्षणाची लक्षवेधी मागणी केली, ती मांडली आहे. प्रश्न असा आहे की सांगोल्याच्या लोकसंख्येने 10,000 असलेल्या आदिवासी कोळी महादेव समाजाबद्दल एकही शब्द का नाही? ज्यांनी सातत्याने भरघोस मतदान करून आमदारकी बहाल केली, त्या समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची जबाबदारी नाही का? आदिवासी कोळी महादेव समाज आजही जात पडताळणीच्या जाचात अडकलेला, नोकरी शिक्षणात अन्याय सहन करणारा, शासन दरबारी हक्कासाठी वनवन भटकणारा असताना आमदारांचे मौन म्हणजे दुजाभाव नाही तर काय? आरक्षणाचा आवाज निवडक समाजासाठीच आहे का? मतदान करणारा समाज फक्त निवडणुकीपुरताच उपयोगाचा आहे का? आम्ही कोणत्याही समाजाच्या हक्काच्या विरोधात नाही, पण स्वतःच्या मतदार समाजाकडे पाठ फिरवणे हे राजकीय अपयश आहे. आता स्पष्ट सांगतो, आदिवासी कोळी महादेव समाज दुर्लक्षित राहणार नाही. आवाज उठेल, प्रश्न विचारले जातील आणि उत्तर द्यावीच लागतील. आज नाही बोलला तर उद्या समाज विचारेल, आमचा आमदार नेमका कोणाचा आहे? आदिवासी कोळी महादेव सांगोला विश्वासघात, दुजाभाव बंद करा, हक्कासाठी लढा, आमदारांनी उत्तर द्यावे, अशी मागणी विकास ननवरे यांनी केली आहे. धन्यवाद. प्रतिनिधी शशिकांत कोळी, CBS न्यूज मराठी, सांगोला.